हाय एव्हरीवन. आज मी भेटली होती नितेश चव्हाण यांना, म्हणजेच आपल्या लागे झालं मधलं कॅरेक्टर अजिंक्य यांना भेटली होती. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते मी गेली कुठे होते. तर मी निघाली होती कराडला जायला, कारण आता मे महिना चालू झाला आहे, उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्यात. म्हणजे सुट्ट्या उन्हाळ्यात आपण गावी गेल्याशिवाय आपण त्या एन्जॉयच करू शकत नाही. जे लोक आपलं गाव सोडून दुसरीकडे राहतात त्यांना माहिती आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यावर घरी जाणं किती इम्पॉर्टंट असतं. पण ह्या उन्हाळ्यातसुद्धा एवढी कडाक्याची थंडी लागत होती, माहीत नाही का, एवढी हवा वगैरे सुटली होती. म्हणून क्रेविंग झालं वडापाव खायचं, म्हणून आम्ही थांबलो रोहित वडावाल्याजवळ. तर तिथं मी पाहिलं की कॉर्न वडापाव, चीज वडापाव, पण मला तर बटाटा वडापावच आवडतो. तुम्हाला कोणता आवडतं हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि छान होता तिथला टेस्टला वडापाव. पण वडापाव आणि चहाचं कॉम्बिनेशन मला काय पसंत नाही आलं. माहीत नाही, चहा मला वडापाव खाल्ल्यानंतर तिखट का लागत होता. आणि त्याच्यानंतर मी आता तुम्हाला सांगते की मी अजिंक्यला कुठे भेटले, कारण तुम्ही अजिंक्य म्हणूनच त्याला ओळखता. आणेवाडी टोलनाकाजवळ मानकर डोसा अँड फास्ट फूड आहे, तिथे मी त्यांना भेटली. तर तिथे मी ऑर्डर केला होता पिझ्झा, पण मला त्या पिझ्झामध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. माझं पूर्ण लक्ष होतं लाखात एक आमचा दादा ह्या सिरियलमधील सूर्या दादा, म्हणजेच अजिंक्य आपल्यासाठी. काही लोक अजिंक्य म्हणून ओळखत असतील, काही लोक सूर्यादादा म्हणून ओळखत असतील. तर आता त्यांचं शूटिंग साताऱ्यात चालू आहे आणि त्यांच्या ह्या 4 बहिणी आहेत, त्यांच्यासोबत हे इथे नाश्ता करायला आले होते. त्यांना मी पाहिलं आणि मला खरंच प्रचंड खुशी झाली, कारण मी त्यांची फॅन आहे. आणि आपल्याला तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. त्यांच्यावर मी एक सेल्फीसुद्धा काढली, पण तिथे माझा फेसच कट झाला. ओके, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला पण सूर्यादादा आवडतो की नाही हे कमेंट करून सांगा.